नमस्कार. सध्या महालय चालू आहे, पितृपक्ष चालू आहे. पितृपक्ष, या पितृपक्षामध्ये आपल्या जन्मकुंडलीत जो काही पितृदोष आहे तो कसा घालवायचा, किंवा आपल्या कुटुंबातील घरातील लोकांना जर पितृदोष असेल किंवा आपल्या राशीनुसार आपल्याला काय उपाय करता येतील, हे आज आपण या आजच्या एपिसोडमधून पाहणार आहोत. पितृदोष म्हणजे काय? तर पितृदोष ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळं आपण आपल्या प्रयत्नाला ज्या पद्धतीने यश मिळायला पाहिजे असते, त्याचं आउटपुट ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे असते, किंवा आपण प्रयत्न खूप करतोय पण आपल्याला यश मिळत नाही आहे, आपण मेहनतीला कुठेही कमी नाहीत, आपल्याकडे टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, तरी पण आपल्याला योग्य पद्धतीनं ज्या प्रमाणात यश मिळायला पाहिजे असतं त्या प्रमाणात ते यश मिळत नाही. म्हणजेच काय, तर पितृदोष म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू शकतो की तुमच्याकडे पंख आहेत पण तुमचे पाय दोरीने बांधलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय होतं की तुम्ही पंख असल्यामुळे तुम्ही आकाशात भरारी मारायची इच्छा असते आणि मारू पण शकता, पण ती इतकी लांब नाही जाऊ शकत, कारण त्याला तुमचे पाय जे आहेत ते काही दोरीनं बांधलेले असतात. त्यामुळे ठराविक अंतरापर्यंत तुम्ही उडू शकता आणि त्यानंतर तुम्हाला नेमकं खाली येण्याचा मार्ग स्वीकारावा लागतो, कारण तो पर्यायच नसतो. तसंच ज्यांना पितृदोष असतो त्यांच्या नशिबामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये असेच प्रसंग येत असतात की एका लेवलपर्यंत त्यांचा ग्राफ वरे चढत जातो, पुन्हा शून्यावर येतो, पुन्हा वरे चढत जातो, पुन्हा शून्यावर येतो. तर अशा अप अँड डाऊन अनस्टॅबिलिटी ज्याला आपण म्हणतो, अशा गोष्टी या पितृदोषामुळे आपल्या जीवनामध्ये घडत असतात. तर यालाच आपण पितृदोष म्हणतो. आता पितृदोष कशामुळे निर्माण होतो? तर पितृदोष निर्माण होण्यामागची कारणं असतात की आपल्या जी काही पूर्वज आहेत की त्यांच्या बाबतीतले आपले जे काही कर्म आहेत ते आपण जर योग्य वेळी, योग्य तिथीला आणि योग्य पद्धतीनं जर आपण ते नाही केले तर आपल्याला पितृदोष लागू शकतो किंवा पितृदोषाचा त्रास आपल्याला जीवनामध्ये होऊ शकतो. तर तो त्रास नेमका कशा प्रकारे होतो बरं? तर त्याचं एक कारण आहे की महत्त्वाचं की पितृदोष जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो किंवा आपल्याकडून जे काही वार्षिक श्राद्ध असतात किंवा महालयामधले पक्ष असतात, त्या श्राद्ध म्हणजे काय की ज्या तिथीला ते वारलेले आहेत किंवा ज्या तिथीला त्यांनी प्राण सोडलेले आहेत, ती जी तिथी असते त्या दिवशी आपण श्राद्ध करत असतो. आणि पक्ष जे आहे हे पक्ष पंधरवाड्यामध्ये ते करायचं असतं, हे त्याला महालय श्राद्ध आपण म्हणतो. तर पक्ष पंधरवाड्यामध्ये त्यांच्या तिथीला, म्हणजे ज्या तिथीला ते गेलेत, कोणी प्रतिपदेला, कोणी द्वितीयेला, तृतीयेला, म्हणजे प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत, म्हणजे सर्वपित्री अमावस्या ज्याला म्हणतो, तोपर्यंत तुमचे शुक्ल पक्षामधील तिथी असो का कृष्ण पक्षातली तिथी असो, जर द्वादशीला गेले असतील शुक्ल पक्षातल्या, तरी तुम्ही भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या द्वादशीला ते तुम्ही श्राद्ध करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या वर्षातले जे पितरांसाठी जे दिवस असतात त्या दिवशी त्यांचे विधिवत त्यांना, कारण काय की युधिष्ठिरांच्या आग्रहास्तव पृथ्वीवर त्या दिवशी आपले पूर्वज येत असतात आणि त्या दिवशी ज्या तिथीला ते गेलेले आहेत त्या तिथीला ते आपल्या घरी येत असतात. आणि त्या दिवशी जर आपण त्यांच्यासाठी भोजन बनवलं नसेल किंवा त्यांच्यासाठीचा विधी आपण त्या तयारीत नसतो, तर नक्कीच ते दारावर येऊन आपल्या नाराज होऊन वापस जातील. तर नक्कीच त्यांच्या मनामध्ये आपल्या बाबतीमध्ये एक शंका निर्माण होऊ शकते किंवा तो दोष निर्माण होऊ शकतो. तर तो दोष टाळण्यासाठी त्यांच्या तिथीला आपण तो विधी, श्राद्ध ज्याला आपण म्हणतो, पक्ष ज्याला म्हणतो, आपण ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये पिंडदान आहे. पिंडदान करून भोजन त्यांच्या नावानं कोणत्या एखाद्या व्यक्तीला भोजन देणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण पिंडदानाला आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्व आहे. आणि त्यानुसारच जर आपण पिंडदान केलं तर नक्कीच आपल्याला पितृदोषातून जो काही त्रास आहे तो आपल्याला जास्त प्रमाणामध्ये भोगावं लागत नाही. आता आपल्या कुंडलीवरून आपल्याला पितृदोष कसा कळतो बरं? तर आपल्या पत्रिकेमध्ये राहूचा संबंध किंवा केतूचा संबंध जेव्हा सूर्याशी किंवा चंद्राशी येतो, त्यातल्या त्यात पंचम स्थानाशी संबंधित राहूचा किंवा केतूचा संबंधित असेल तर समजायचं की आपल्या याच्यामध्ये पितृदोष आहे, आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे. तर पितृदोष आपल्याला आहे तर त्याच्यामध्ये काय परिणाम होऊ शकतात त्याचे? तर तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. एवढंच काय, तर तुमच्या वंशवृद्धीसाठी सुद्धा पितृदोषामुळे अडचणी येत असतात. त्यासाठी आपल्या जीवनामध्ये जर प्रयत्नाप्रमाणे यश मिळत नसेल, आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य असू नये, त्याप्रमाणे त्याचा आउटपुट मिळत नसेल, तर नक्कीच आपली पत्रिका जाणकार ज्योतिषाला दाखवली पाहिजे. आणि आपल्या पत्रिकेत जर पितृदोष असेल तर त्याचा दोष निवारण करण्यासाठी ती उपाय आपण केले पाहिजे. जर आपल्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे
आणि असं आपल्याला जाणवलं किंवा कळालं किंवा कोणत्या ज्योतिषानं आपल्याला सांगितलं, तर आपण काय घरगुती उपाय करू शकतो बरं? तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर मेष आणि वृश्चिक रास तुमची असेल आणि तुम्हाला पिंडदान करता येत नसेल किंवा पिंडदान करण्या एवढा वेळ नसेल, कारण आजकालचं जीवन फार धकाधकीचं आणि काही गडबडीचं असतं, तर अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? तर अशा वेळेला तुम्ही महालयामध्ये जर त्यांचं श्राद्ध पक्ष करता आलं तर ती खूपच चांगली गोष्ट असते. पण ते जमत नसेल तर निदान तुम्ही सोमवारी मसुरीची डाळ महादेवाला अर्पण करा. हे मेष आणि वृश्चिक राशीसाठी आहे. या राशीच्या लोकांनी मसुरीची डाळ जर महादेवाला सोमवारी असे 11 सोमवार किंवा 21 सोमवार सातत्यानं जर केलं तर नक्कीच तुमचा पितृदोषाचा त्रास जो आहे तो कमी होऊ शकतो. जर तुमची रास वृषभ किंवा तूळ असेल आणि जर तुमच्या पत्रिकेत पितृदोष असेल तर तुम्ही महादेवाला तांदूळ दर सोमवारी वाहायचे आहेत किंवा अर्पण करायचे आहेत, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा तुम्हाला जी काही सुख आहे त्याचा उपभोग घेताना येणाऱ्या अडचणी त्या कमी होतील आणि पितृदोष त्याची तीव्रता कमी होऊन तुमच्या कामातले अडथळे कमी होऊन जातील. जर तुमची मिथुन रास असेल किंवा कन्या रास असेल, जर तुम्हाला असं जाणवत असेल की तुम्ही प्रयत्न करताय तर मला प्रयत्नाप्रमाणे यश मिळत नाही आहे किंवा व्यवसायामध्ये किंवा व्यापारामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, काही दिवस व्यवसाय चालतोय, काही दिवसानंतर पुन्हा अडचणी येत आहेत, तर असे जे अडथळे येत असतील किंवा मनासारखे यश मिळत नसेल आणि जर तुम्हाला असं जाणवत असेल की खरंच आपल्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे का, तर जर पितृदोष असेल तर नक्कीच पितृदोष कमी होण्यासाठी किंवा नसेल तरी पण हे उपाय जर केले तर तुम्हाला राहूचा आणि केतूचा त्रास कमी होतो, पितरांचा पण त्रास कमी होतो, जेणेकरून तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. तर तुम्ही दर सोमवारी महादेवाला हिरवे मूग वाहायचे आहेत. हे वाहत असताना तुम्ही ओम पितृदेवता भ्यो नमः असं म्हणून हे महादेवाला अर्पण करायचं आहे. जर तुमची रास धनु असेल किंवा मीन रास असेल आणि तुमच्या राशीचा स्वामी गुरु आहे, अशा वेळेस जर तुम्हाला अडचणी येत असतील, तुम्हाला कोणी सांगितलं असेल, कोणत्या ज्योतिषाकडे तुम्ही पत्रिका दाखवली असेल आणि तुम्हाला कळालं असेल की तुमच्या पत्रिकेत पितृदोष आहे, तर पितृदोषावर धनुरास आणि मीन राशीच्या लोकांनी सोमवारी महादेवाला हरभऱ्याची डाळ अर्पण करायची. हरभऱ्याची डाळ अर्पण करत असताना ओम पितृदेवता भ्यो नमः हा मंत्राचा जप करायचा. 11 वेळेस करा, 21 वेळेस करा किंवा 108 वेळेस करा. हा मंत्राचा जप करून जर ते अर्पण केलं तर नक्कीच तुमचा पितृदोष तो कमी होईल, त्याचा त्रास तुम्हाला कमी होईल आणि तुमच्या कामातले अडथळे दूर होऊन तुम्हाला लवकरात लवकर चांगलं यश मिळेल. जर तुमची मकर किंवा कुंभ रास असेल आणि जर तुम्हाला प्रयत्नाप्रमाणे यश मिळत नसेल किंवा तुमच्याकडे टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, तरी पण तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये क्रेडिट मिळायला पाहिजे असेल ते जर मिळत नसेल तर किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष असेल आणि पितरांचा त्रास होत असेल तर तुम्ही दर सोमवारी महादेवाला काळे तीळ वाहायचे आणि ते तीळ वाहत असताना ओम पितृदेवता भ्यो नमः या मंत्राचा 11 वेळेस, 21 वेळेस किंवा 108 वेळेस जप करायचा, जेणेकरून तुमच्या व्यवसायातले अडथळे, तुमच्या नोकरीतले अडथळे, तुमच्या करिअरमधले अडथळे, तुमच्या वैवाहिक जीवनातले अडथळे किंवा तुमच्या संतान सुखातले अडथळे ते कमी होऊ शकतात. जर तुमची कर्क रास असेल आणि तुम्हाला मानसिक त्रास होत असेल, मनस्ताप होत असेल, नोकरी व्यवसायामध्ये मनासारखं यश मिळत नसेल, कौटुंबिक जीवनामध्ये कलह निर्माण होत असेल आणि त्याचं कारण पितृदोष असेल तर नक्कीच तुम्ही महादेवाला दर सोमवारी किमान 21 सोमवार तरी तुम्ही महादेवाला दूध मिश्रित पाणी वाहायचं आहे आणि ते पाणी वाहत असताना, दूध मिश्रित पाणी वाहत असताना तुम्ही ओम पितृदेवता भ्यो नमः या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळेस जप करायचा आहे, जेणेकरून तुमचं मनोबल वाढेल, तुमची मानसिकता स्थिर राहील, तुमचं आत्मबल चांगलं राहील आणि तुमच्या व्यवसायातले, नोकरीतले, करिअरमधले अडथळे कमी होतील. जर तुमची रास सिंह रास असेल आणि सिंह रास ही पितृभक्त असते आणि तुमच्या पत्रिकेमध्ये जर पितृदोष असेल आणि त्यामुळं तुमच्यामध्ये टॅलेंट असून, कर्तबगारी असून, मेहनत करण्याची मानसिकता असून, जर तुम्हाला मनासारखं यश मिळत नसेल आणि जर तुमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष निर्माण झाला असेल आणि तो जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या. पण अशा जेव्हा अडचणी येत असतात तेव्हा पितृदोषामुळं बरेचदा तुमच्या जीवनामध्ये चढ उतार भरपूर येतात आणि त्यामुळं बरेचदा आर्थिक, मानसिक
आणि शारीरिक नुकसानाला सामोरे जावं लागतं. तर अशा वेळेस तुम्हाला जर पितृदोष असेल तर तुम्ही महादेवाला पांढरे तीळ दर सोमवारी व्हायचे आणि ते वाहत असताना तुम्ही ओम पितृदेवता भ्यो नमः या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळेस जप करायचा आहे, की जेणेकरून तुमच्या कुंडलीतील पितृदोष हा कमी होऊन तुमच्या जीवनातील किंवा तुमच्या व्यवसायातील, तुमच्या नोकरीतील, तुमच्या करिअरमधील अडथळे कमी होतील आणि तुम्हाला मनासारखं यश मिळेल. बऱ्याच जणांच्या मनात असे प्रश्न येतात की पितृदोष कायमचा नाहीसा होऊ शकतो का? तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगताना हे आहे महत्त्वाची गोष्ट की पितृदोष नाहीसा कधीच होत नाही, पण त्याची तीव्रता आपण मात्र नक्कीच कमी करू शकतो, की जेणेकरून पितृदोष हा दर 3ऱ्या पिढीला त्याचा त्रास होत असतो. म्हणजे आज आपली पिढी आहे, त्या याच्यानंतर आपल्याला त्रास होत असतो, याच्यानंतर पुढच्या 3ऱ्या पिढीला त्याचा त्रास होत असतो. तर नक्कीच पितृदोषाची तीव्रता कमी करायची असेल तर आपल्या धर्मामध्ये, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये आणि आपल्या संस्कृतीतून जे काही आपल्याला विधान सांगितलेले आहेत की श्राद्ध पक्ष करणं, पिंडदान करणं. जर तुम्हाला पिंडदान जमत नसेल तर तुम्ही हिरण्य श्राद्ध म्हणून एक प्रकार असतो, की जेणेकरून तुम्ही जर त्यानिमित्त हिरण्य म्हणजे दक्षिणा आणि फळ आणि मिठाई जर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या नावानं तुम्ही दान केली किंवा त्यांचे पाद्यपूजा करून त्यांना जर समर्पित केली तर नक्कीच हा पितृदोष हा कमी होत असतो. त्याचप्रमाणे ह्या एपिसोडमध्ये मी जे काही 12 राशीच्या लोकांनी महादेवाला अर्पण करायचे ह्या गोष्टी जर तुम्ही नित्यनेमानं करत राहिलात तर नक्कीच तुम्हाला पितृदोषाचा जो त्रास आहे तो कमी होऊ शकतो आणि त्याच्यातून येणारे अडथळे ते पण दूर होऊ शकतात आणि तुम्हाला योग्य पद्धतीनं योग्य वेळेमध्ये तुम्हाला पाहिजे तसं यश संपादित करता येऊ शकतं. आणि असेच अजून काही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही ते विचारू शकता. त्याच्यावर मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.